दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूरचं सुवर्ण क्षेत्र म्हटल्यानंतर प्रकर्षानं नाव समोर येतं ते म्हणजे गणेश रामचंद्र आपटे. जवळपास 111 वर्षांची ही सुवर्णमय अशी परंपरा ज्याचा आपण उल्लेख करतोय. तर अशा एका परंपरेतून गणेश रामचंद्र आपटे या एक फर्मचं नावलौकिक झालं, या पेढीचं. आणि नुसतं नावलौकिक झालं नाही तर एक मोठा कार्यविस्तार आपल्याला त्यामध्ये दिसून येतो की ज्यामध्ये मग मंगळवारपेठ शाखा असेल, लकी चौक शाखा असेल. त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय की 7 रस्ता परिसरात गणेश रामचंद्र आपटे यांचं एक आलिशान असं एक दालन या ठिकाणी उभारलं आणि सोलापूरकरांच्या सेवेत हे दालन तिथं रुजू झालं आणि त्याची वैशिष्ट्य देखील आपल्या समोर येत आहेत. आणि याचबरोबर आपण पाहतो की पुण्यामध्ये देखील 2 शाखा, लक्ष्मी रोड, पौड रोड अशा भागामध्ये गणेश रामचंद्र आपटे यांच्या शाखा. महत्त्वाचा भाग आहे की ही सगळी सोलापूरकरांसाठी भूषणावह अशी बाब. पण आपण म्हणतो ना की शेवटी हे सहज साध्य झालेलं नसतं. त्या पाठीमागं अपार अशी मेहनत असते आणि शेवटी सुवर्ण क्षेत्र म्हटल्यानंतर तुमचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. ही विश्वासार्हता यातली एक ज्याला प्रमुख भाग आपण मानतो. तेव्हा ही जी 111 वर्षांची जी परंपरा आहे त्याचं एक वैशिष्ट्य काय राहिलं आणि जेव्हा हा सगळा कार्यविस्तार गणेश रामचंद्र आपटे या फर्मचा, पेढीचा होतोय, तेव्हा एक त्या पाठीमागची सगळी एक यशस्वी परंपरा कशा पद्धतीची राहिली यासाठी आज आपण गणेश रामचंद्र आपटे या सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत मिलिंद वेणेगुरकर सर यांना आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी निमंत्रित केलं. साहेब, आपलं स्वागत कर या विशेष संवादामध्ये. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की ही 111 वर्षांची परंपरा आणि याचबरोबर त्याचं औचित्य एक आपण आजचं असं आहे की 7 रस्ता परिसरात जे भव्य असं दालन गणेश रामचंद्र आपटे यांचं एक साकारलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण ही चर्चा, महत्त्वाचं हेच की शेवटी एवढं असल्यानंतर एक आत्मिक समाधानाचा एक भाग येतो. तर तो आज कशा पद्धतीचा आहे जे एवढं सगळं दालन उभारलं असतं? हो, 1909 साली आमच्या आजोबांनी, 2 कुटुंबातल्या ह्या आजोबांनी आमचं 1909 साली गणेश रामचंद्र आपटे नावाची ही आमची फर्म सुरू केली. सराफी पेढी म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून किंवा डोळ्यात तेल घालून आपण जे काम म्हणतो तशा पद्धतीचं हे काम असतं. आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी, त्याच्यानंतर आता 3ऱ्या पिढीमध्ये आम्ही हे काम करत आहोत. आता आमच्या या 7 रस्ता परिसरातल्या दालनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आमची 4थी पिढी या व्यवसायात आमच्यासोबत एकत्रित आलेली आहे. आणि आत्मिक समाधान जो शब्द तुम्ही वापरला, खरोखरच हे आत्मिक समाधानाचंच काम आहे की अतिशय शांतपणे कासवाच्या गतीने आपण हा विस्तार अतिशय विश्वासार्हपूर्णता किंवा सचोटी दिलेला शब्द पाळून करत केल्यानंतरचं जे एक समाधान असतं ते खरंच आत्मिक समाधान आहे. आता 7 रस्ता परिसरातलं शोरूम करतानासुद्धा 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही ही जागा घेतली. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे अडथळे, त्याच्यासोबतच्या असलेल्या अडचणी आणि त्याच्यानंतर सगळा अभ्यास करत हे शोरूम केलं. सोलापूरकरांना मला सांगायला अभिमान वाटेल की अशा पद्धतीचं शोरूम तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही अशी मला स्वतःला खात्री आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आर्किटेक्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातले कौशल्य असलेली माणसं यांचा वापर करत आणि अतिशय सावकाश संथपणे आपण हे शोरूम तयार केलेलं आहे. आणि त्यामुळं माझं एक सोलापूरकरांना आव्हान राहील की या शोरूम बघण्याकरता तुम्ही सोलापूर शहर आणि जिल्हावासियांनी एकदा अवश्य यावं. गणेश रामचंद्र आपटे यांचं 7 रस्ता शोरूम आपण पाहतो की त्याची भव्यता आपल्यासमोर येतेच. म्हणजे सगळे अगदी बाह्यरूप जरी आपण पाहिले तर आपल्याला सगळा हा अंदाज येतो. आणि ज्याला आम्ही अगदी आमची स्मार्ट सिटी म्हणतोय तर त्याच्यामध्ये हे शोरूम अतिशय शोभा वाढवणारं या पद्धतीचं आहेच आहे. पण सर, आणखीन एक सगळ्यातला तो एक भाग की आपण सांगितलं की या शोरूमची एक सेवेची वैशिष्ट्य, म्हणजे आपण ते पाहतोच की जी पूर्व मंगळवारपेठेत असतील किंवा मग लकी चौक असेल किंवा अन्य शाखा असतील, इथल्या ज्या शोरूममधून कशा पद्धतीची आपली एक सेवेची वैशिष्ट्य राहणार आहे? सेवा तुम्ही जेव्हा म्हणता आहात तेव्हा विक्रीची सेवा ही सगळ्यात महत्त्वाचा भाग यातला आहे. सोन्याचा किंवा चांदीच्या किंवा हिऱ्याच्या दागिन्यांना जशी विक्रीची सेवा आपण देतो तशी विक्री पश्चात सेवा म्हणजे त्याच्याकरता लागणाऱ्या त्याच्या दुरुस्त्या, त्याच्याकरता लागणारी झळाळी, त्याच्याकरता लागणारं आपण इंग्लिशमध्ये पॉलिश म्हणतो,
ह्याही सेवा तिथं दिल्या जातात. किंवा काही लोकांना अडीअडचणीच्या वेळेस घेतलेले सोन्याचे दागिने हे इनकॅश करावे लागतात. कुठल्या तरी कारणांमुळं त्याला त्याची पैशाची गरज पडते आणि ही केलेली गुंतवणूक नेहमी फलदायीच ठरते. त्याची दुप्पट पैसे जवळजवळ त्या माणसाला त्या दिवशी येत असतात आणि ही सेवा आपण या तिन्ही आमच्या शाखांमधनं करतो आहोत. सर, आपण सुरुवातीला एक उल्लेख असा केला की 111 वर्षांची परंपरा ही गणेश रामचंद्र आपटेंची राहिलेली आहे. ही एक वाटचाल कशा पद्धतीची राहिली, म्हणजे आज आपल्यासमोर दिसत आहेत या सगळ्या 5 शाखा आणि मग त्यातला एक सचोटीचा व्यवहार म्हणा, ते एक विश्वासार्हता म्हणा, किंवा जे आपण म्हणतो की अद्ययावत असं काहीतरी प्रत्येक वेळेला देणं ग्राहकांना, ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. पण ही जी वाटचाल आपण 111 वर्षांची म्हणावी तर ती कशा पद्धतीची राहिली, म्हणजे ज्याला आपण म्हणू की रोपटं लावलं गेलं त्याचा मोठा वृक्ष दिसतोय आपल्यासमोर, तर ही वाटचाल तुमच्या डोळ्यासमोर कशा पद्धतीची राहिली आहे? 1909 साली आमच्या आजोबांनी ही सगळी मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी ह्याच्यात काम केलं आणि आता 3ऱ्या पिढीमध्ये आम्ही हे काम करतो आहोत. आमच्याबरोबर आता या नवीन शोरूमच्या निमित्ताने 4थी पिढी जोडली गेलेली आहे आणि अशा 4 पिढ्या आमच्या शोरूमच्या 111 वर्षाच्या इतिहासात आता चालू आहेत, साक्षीदार आहेत. आणि आपण आणखीन काय म्हणत होतो, याची वैशिष्ट्य आपण म्हणत 111 वर्षाच्या परंपरेची काय राहिली, ते टप्पे कसे होते? ह्या व्यवसायामध्ये सचोटी, विश्वासार्हता आणि दिलेला शब्द पाळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जी आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवली. आमच्यावर जे संस्कार झाले ते ह्याच पद्धतीचे झाले आणि तेच खरं सांगायचं झालं तर आमच्या या यशाचं गमक आहे असं मला तुम्हाला सांगावं वाटेल. नाही, तोच एक पुढचा माझा प्रश्न आहे की हे जे आपण यशाचं गमक म्हणावं की आज एवढी मोठी वाटचाल आहे, तर याचं एक यशाचं गमक ज्याला म्हणावं ते प्रकर्षानं काय दिसतं तुम्हाला? कारण शेवटी एक व्यवसाय असतो, व्यवसायात माणसं यशस्वी होतात, पण हे यशस्वी होत असतानाचा जो बेस म्हणावा, जो आधार म्हणावा, तर तो काय राहिला आहे? मी आता मगा बोलल्यासारखं आधार म्हणजे सचोटी ह्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. त्याच्यानंतर विश्वासार्थ हा दुसरा भाग आहे आणि दिलेला शब्द. तुम्ही सोनं विकत घेताना एक आपण शब्द देतो की बाबा हे 100% शुद्धतेचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला उद्या नुकसान नाही आहे. हा दिलेला शब्द तुम्ही सोनं परत देताना सुद्धा तसाचा तसाच पाळला जातो. ही जी बोलीभाषा आहे, हे जे दिलेला शब्द आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा ह्यातला यशाचं गमक आहे आणि इथंच आपण सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतो आणि आपण त्यामुळं सचोटी आणि विश्वासार्हता आणि दिलेले शब्द पाळण्याच्या या गमकामुळेच या व्यवसायात सगळ्यात मोठ्या प्रमाणात पुढे आहोत. गणेश रामचंद्र आपटे या सुवर्णपेढीचे संचालक श्रीयुत मिलिंद वेणेगुरकर सर यांच्याशी संवाद साधतो आहोत. एकंदरीत सगळा गणेश रामचंद्र आपटे यांचा या फर्मची एकंदरीत वाटचाल कशा पद्धतीची राहिली या संदर्भातला हा विशेष असा संवाद. वेणेगुरकर सर, सुरुवातीला तुम्ही सांगितलं एकंदरीत ही वाटचाल कशा पद्धतीची राहिली आणि जे आपण पाहिलं की 7 रस्ता परिसरात जे काही भव्य आज दालन उभारलेलं आहे, तर त्या पाठीमागचं एक आत्मिक समाधान देखील तुम्ही इथं व्यक्त केलं. आज आपण शेवटी व्यवसायाचा विचार करायला लागतो तेव्हा दागिन्यांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की काही ना काही बदल लोकांमध्ये होत असतात, आवडीनिवडी बदलत असतात. एकंदरीत ग्राहकांचा कल आज कशा पद्धतींच्या दागिन्याकडे आहे आणि मग याची उपलब्धता ज्याला म्हणावी ती कशा पद्धतीची आहे गणेश रामचंद्र आपट्यांकडे? आताचा एक ट्रेंड ज्याला म्हणावं, ट्रेंड 1995 साली आम्ही पुण्यात लक्ष्मी रोडवर आमची पेढीचा एक विस्तार केला आणि त्याच्यानंतर पुण्यातला सगळा कल बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या गोष्टी ग्राहकांच्या नजरेच्या समोर आहेत, ग्राहकांना ते बघायला मिळतात, तर त्याची मागणी ही नेहमीच जास्त असते. तुम्हाला भारतातल्या जिथं जिथं ज्या ज्या प्रकारचे दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथल्या सगळे दागिने आपल्या क्वालिटीचे, आपल्या नावाचे जर उपलब्ध करून देता आले तर तो व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने भरभराटीला जातो आणि आपण तोच प्रयत्न सुरुवातीपासून केलेला आहे. भारतात ज्या ज्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दागिने बनवले जातात, सध्या बंगाली पद्धतीच्या दागिन्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात मागणी आहे. बंगाली पद्धतीचे दागिने म्हणजे कलकत्ती वर्क आमच्या व्यवसायात त्याला म्हटलं जातं. तर आपण ते सगळं कलकत्त्यामधनं व्हेंडर्सकडनं आपल्या बनवून घेतो. त्याच्यानंतर राजकोटचा एक वेगळाच ट्रेंड आहे, अहमदाबादचा वेगळा ट्रेंड आहे
मुंबईला बनणारी कारिगिरी ही सगळी वेगळी आहे. साऊथमध्ये कोईमतूरचं एक मार्केट वेगळं आहे. नंतर राजस्थानमध्ये कुंदन वर्क एक विशिष्ट प्रकारचं बनवलं जातं. पण हे सगळं जरी असलं तरी ते ग्राहकाच्या नजरेसमोर जोपर्यंत तुमच्या शोरूममध्ये येत नाही तोपर्यंत त्याला उठाव येत नाही. आणि ते आज आपण हे सगळं आपण सगळ्या पद्धतीने ग्राहकांसमोर मांडतोय. आणि पारंपरिक दागिन्यांबरोबर ती या दागिन्यांना विशेष मागणी दिसते. आहे पारंपरिक दागिन्यांना मागणी आहे. पण आता या नवीन आपल्या टी व्हीच्या जमान्यामध्ये वेगवेगळ्या सिरियलचा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. मोठा प्रभाव असतो आणि त्याच्यामुळं जो दागिन्यांवर परिणाम येतो तो सगळा आपल्याला उपलब्ध करावा लागतो. तर तो समोर दिसला तर ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतो. निश्चितच बघतोय आपण हा सगळा ट्रेंड बदलत जातोय. ट्रेंड बदलत चालले आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे अगदी भारतातला कुठला जरी दागिना असेल तरी तो आपल्या गणेश रामचंद्र आपटे पिढीमध्ये असणार. पण याजवळ एक आहे की ज्या आपल्या आज आता 5 शाखा झालेल्या आहेत, या 5 शाखांमधून आपण कोणकोणत्या गोष्टींवरती भर देतोय? जे काही दागिने म्हणावेत आपण, तर कोणत्या प्रकारच्या दागिन्यांवरती जास्त करून भर देण्याचा प्रयत्न करतोय? आता कसं आहे म्हणजे दर 12 कोसावर जशी भाषा बदलली जाते तशी ती आवडही बदलते. आता तुम्हाला सांगायला मला विशेष वाटेल तुम्हाला, पण सराफ बाजारामध्ये किंवा आपल्या सराफ कट्ट्यामधला दागिन्याचा ट्रेंड लकी चौकात नाही आहे. मग तिथे पुन्हा ती आवड निवड बदलते. 2 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आता नवीन शोरूममध्ये तिथून परत 2 किलोमीटरवर ही ब्रँच आहे. तिथला ट्रेंड सगळा वेगळा आहे. म्हणजे हे खरंच विशेष बघण्यासारखं आहे की तिथली तुमची रचना बदलली की आवड बदलते. आणि सराफ कट्ट्यावर पारंपरिक दागिन्यांना मागणी जास्त आहे. किंवा शिवछत्रपती सिरीज झाली, मल्हार सिरीज झाली, ह्या सिरीजमधले जे दागिने आहेत त्याच्याकरता आमच्या मंगळवार पेठेवर लोड जास्त आहे. पण नाविन्य, कलाकुसर, छोटे दागिने ह्याच्याकरता आमच्या लकी चौकावर एक वेगळा जोर आहे. आणि 7 रस्ता परिसरात आपण ह्याच्यापेक्षा पुढचं ट्रेंड सगळा ठेवलेला असल्यामुळं तिथं एक वेगळ्याच प्रकारची आणि हेवी वजनाच्या दागिन्यांना मागणी आहे. कशा पद्धतीने हे सर्वे करताय? म्हणजे साधारणपणे तुम्हाला जे सगळे अंदाज येतात, ग्राहकांचा जो काही मूड बदलतोय किंवा त्यांची पसंत बदलते, याचा एक अंदाज कशा पद्धतीने येतो जेव्हा आपण एवढ्या सगळ्या सुवर्णपेढ्या चालवतोय? मला सांगायला अंदाज कसा येत जातो की आज ह्याची पसंत वाढली आहे, खरं याची मागणी वाढती आहे? नाही, हे कसं आहे, रोजच्या तुम्हाला रुटीन वर्कमधनंच लक्षात येणार आहे. तुम्ही आमच्यात जे सगळे आम्ही भाऊ वेगवेगळ्या शाखातनं बसलेले असतात त्यांची आमची एक जर साधारण संध्याकाळी जेवायच्या दरम्यान बैठक झाली तर त्यात आम्ही म्हणतो की आज ह्या दागिन्यांना मागणी आहे, ह्या दागिन्यांना मागणी आहे. आणि तुम्ही जरी कुठल्याही प्रकारचे दागिने ठेवले तरी कस्टमर घेताना तो त्यांच्या आवडीचाच दागिना घेतो. म्हणजे तुमच्या आवडीवर काही चालत नाही. शेवटी कस्टमरना जे आवडतं त्यांच्या आवडीवरच ते चालतं. आणि हे करताना असं लक्षात येतं की कुठल्या दागिन्यांना आपण कमी पडतो आहोत, आपण मागणी आणि पुरवठा यामध्ये कमी पडतो आहोत, तर त्या दागिन्याची मागणी विशेष असते असे लक्षात येतं. यादोरं महत्त्वाचं असं की शेवटी हा व्यवसाय आहे आणि हे सुवर्ण क्षेत्र. एक आपण अगदी तुलना जर करायची म्हटल्यानंतर एक गणेश रामचंद्र आपटे यांचं एक वेगळेपण काय राहिलं आहे? म्हणजे याच्यामध्ये सेवा आली, विक्री आली, दोन्ही भाग आले. एक ज्याला आपण वेगळेपण ज्या गोष्टी तुलनाच करायची म्हटल्यानंतर ज्याच गोष्टी आमच्या व्यवसायात येतात त्याचा एक 2 पावलं पुढे जाऊन आम्ही आधीच अंगीकार केलेला असतो असं आम्हाला जाणवतं. आता हॉलमार्क वगैरे ह्या गेल्या 5-7 वर्षात आमच्या व्यवसायात आले. हॉलमार्क म्हणजे दागिन्यांना मिळालेलं एक सरकारी सर्टिफिकेट आहे. पण आमच्या मागच्या पिढीने गेल्या 25-30 वर्षापासूनच आमचं स्वतःचं सर्टिफिकेशन प्रत्येक दागिन्यावर केलेलं होतं. म्हणजे येणारा प्रत्येक काळातला बदल हा आम्ही आधी स्वीकारला. दुसरी गोष्ट कॅश काउंटर पद्धत, उभा राहून दागिने दाखवायची पद्धत, या सगळ्या गोष्टी 85-86 साली मला वाटतं महाराष्ट्रातल्या पहिल्या 2-4 पिढीमध्ये आपल्याकडे सुरुवात झाली. आणि प्रत्येक गोष्ट काळाच्या आपण 1-2 पावलं पुढं असल्यामुळं ते एक सगळ्यांना ट्रेंड असं जाणवायला लागलं. म्हणजे जे नवं आहे ते लगेच आपण ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतोय. इलेक्ट्रॉनिक वजन काटे ज्या दिवशी सुरू झाले किंवा ज्या दिवशी बाजारात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे आले.
नंतर आता या नोट काउंटिंग मशीन ज्या दिवशी बाजारात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण अपग्रेड झालो. अशा पद्धतीने आपण सगळ्या काळाच्या बरोबर पुढं किंवा काळाच्या बरोबरीने राहिलो, त्यामुळे एक वेगळा ट्रेंड सेट होतो. आणि आता 7 रस्त्याच्या शोरूमबाबतही आज आपण असंच म्हणू शकतो की एवढं मोठं दालन जे आहे तर ते सुद्धा गणेश रामचंद्र आपटे यांचंच आलं आहे असं म्हणता येतं इथं. हो, तसं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि याबरोबर आणखीन एक भाग दिसतो, म्हणजे आता शेवटी व्यवसायाचा जेव्हा विचार करायला लागतो आणि सुवर्णकारांचाच जेव्हा प्रश्न येतो, आज कशा प्रकारचे आव्हान आहेत, म्हणजे ह्या व्यवसायासमोरचं जे चॅलेंज म्हणावं तर ते कशा पद्धतीचं आहे? कारण पूर्वी आपण पाहिलं की काही कर प्रणाली होती, त्याच्या बाबतीत आमच्या सराफांची ओरड होती आणि काही ज्याला आपण म्हणू की शासकीय नियम होते त्याचा कुठेतरी जाऊन एक त्रास होत होता. पण आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं एक आव्हान समोर वाटतं की जे सगळ्या सुवर्णकारांच्या बाबतीत सारखंच आहे असं म्हणावं? कर प्रणालीबद्दल म्हणाल तर कर प्रणाली ही सुरुवातीला नेहमी जाचकच वाटते, पण सरकारने खूप विचार करून खूप विचारांती त्याच्यावर वेगवेगळ्या कमिट्या नेमून ते तयार केलेलं असतं. जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही तोपर्यंत ते तुम्हाला त्रासाचंच असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे येणारा बदल आहे तो तुम्हाला स्वीकारावाच लागतो. दुसरी गोष्ट, आमच्या सराफी पेढ्यांवर असलेलं सगळ्यात विचित्र म्हणजे पोलिसांच्या केसेस आमच्या सगळ्या सराफ बांधवांवर व्हायच्या की चोरीची कलमं त्यांनी घेतली किंवा एखादं सोनं विकत घेतलं आणि मग नंतर पोलीस येऊन त्यांना धाक दपाटशा दाखवायची की हे सोनं ह्या माणसांनी चोरलेलं आहे आणि ते तुम्हाला आम्हाला परत द्यावं लागेल. ह्याच्यावर आजही कुठलाही चांगल्या पद्धतीचा कायदा सराफांकरता नीट नाही आहे. त्याचाही सराफ लोकांना खूप त्रास झाला. दुसरी गोष्ट, अनवधानाने ज्या चोऱ्या माऱ्या होतात किंवा आलेला माणूस समोरचा जो दिशाभूल करून सोनं चोरी करतो. तुम्ही एखाद्या 4 वस्तू ठेवल्यात त्याला दाखवायला आणि तो त्यातली एक वस्तू घेतो किंवा त्या 4मधले 4च्या ऐवजी एक वस्तू त्यातली चांगली घ्यायची आणि दुसरी रिप्लेस करायची, हा एक सराफांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. ह्याच्याकरता माझं एक सूचना अशी राहील की मी मगा बोलल्यासारखं काळाच्या 2 पावलं पुढं CCTV हा आम्ही सुद्धा ज्या दिवशी आला त्याच्या दुसऱ्या दिवशी लावला. हा सगळ्यांना वापर करणं गरजेचं आहे. आणि याचवर आपण सगळ्यात महत्त्वाचा एक भाग होता, खरं म्हणजे हे सगळं गणेश रामचंद्र आपटे म्हटलं की आम्हाला माहिती होतं की सुवर्णपेढी हो, पण आपण बांधकाम क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं आणि इंद्रधनू खरोखर एक सोलापूरसाठी भूषणाबाब असे की एवढा मोठा गृहप्रकल्प उभारला गेला आणि ज्याला म्हणू की हा सगळा जो ट्रेंड अगदी महानगरांसाठीचा असेल, तर ही जी एक संकल्पना सोलापूरमध्ये राबवली आणि यशस्वी करून दाखवली. बांधकामासंदर्भातला व्यावसायिक म्हणून तसा अनुभव नसला तरी देखील तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि ते देखील एक यशस्वी झालं. हा एक अनुभव कसा पद्धतीचा राहिला तो, की असं वाटलं होतं का की ठीक आहे, म्हणजे एक आपलं सुवर्णकार म्हणून तुमचं एक तो काय म्हणायचं की आधी राज्य तुमचं आहेच आहे, पण बांधकाम क्षेत्र ते तुम्हाला नवीन होतं, पण तिथं मात्र तुम्ही तिथं सुद्धा एक यशस्वी कामगिरी करून दाखवली, ही खात्री होती का त्यावेळेला? नाही, ज्या गोष्टीत आपण हात घालू, जी गोष्ट आपण सचोटीने करू त्याच्यात यश हे नक्की मिळणार याची खात्री होती. 2010 प्रकल्प तर फार मोठा मोठा 2010 साली डायव्हर्सिफिकेशनच्या नादात आम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये आलो. आमचे जे काका आता हयात नाहीत, वसंतरावजी आपटे, यांचं एक स्वप्न होतं की आपण थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करू, वेगळे आणखीन काही व्यवसाय आपल्याला चांगले करता येतील जे सोलापूरकरांना आपल्या व्यवसायातल्या ह्या सचोटीवर तशाच सचोटीने बघायला मिळतील, असं एक त्यांचं स्वप्न होतं. त्या पद्धतीने आम्ही 2010 साली ह्या लक्ष्मीविष्णूच्या मिलची एक विष्णू मिल ही जागा घेतली. ती घेतल्यानंतर आम्हाला खूप प्रकारचा त्रास झाला. सगळ्यांनाच नवीन माणूस या क्षेत्रात आलेला आवडत नाही. आपल्या चालू क्षेत्रामध्ये असलेल्या आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये आणखीन नवीन माणूस येणं हे बाकीच्या सगळ्याच लोकांना, त्यात सगळेच म्हणा पुढारी आले, कामगार पुढारी आले, कुणालाच आवडत नाही. आणि त्यात ती मिल बंद पडून झालेली जागा आम्ही घेतली. मग ते कायद्याच्या कचाट्यामध्ये खूप 2-3 वर्षाचा लेंदी प्रोसेस आम्ही तो सगळा सरकारी मार्गाला लावला आणि त्याच्यानंतर तो आमचा प्रकल्प सुरू झाला. पण मला आज सांगायला आनंद वाटतो की आम्ही पहिल्या फेजमध्ये 400 फ्लॅट केलेत आणि 400चे 400 फ्लॅट आज एकही फ्लॅट तुम्हाला विकत घ्यायला तिथं उपलब्ध नाही आहे. आणि हा फक्त आमच्या सचोटीचाच विजय आहे
असं मला जाणवतं. की ब्रँडचा फायदा झाला त्या ब्रँडचा निश्चित फायदा झाला, आमच्या वागणुकीचा फायदा झाला, दिलेला शब्द पाळायचा फायदा झाला. जे आम्ही सोन्यात केलं तेच सगळं तिथं केलं आणि म्हणूनच ते ब्रँड नेम आणखीन जास्त तिथं उजळलं. वेणुगोपाल साहेब, आपण पाहतोय की सुवर्ण क्षेत्र हे तुमचं आणि त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं, तो देखील एक यशस्वी करून दाखवला. आता या आपटे परिवारासमोर आणखीन असं काही मानस आहे का डोळ्यासमोर की आता हे सुवर्ण क्षेत्र झालं, बांधकाम क्षेत्र झालं, आता आणखीन एखादं काही क्षेत्र आहे की तिथं सुद्धा आपण एक ब्रँड तिथं देखील एक निर्माण करावा? आत्ता तरी डोळ्यासमोर तसं काही नाही आहे. आत्ता आम्ही हे 7 रस्त्याचं करून 15 ते 20 दिवस होत आहेत आणि आता असं आम्हाला स्वतःला असं जाणवतं की आपल्याच घरची माणसं आता कमी पडत आहेत. आमच्या घरातली सगळे कुटुंबातले सदस्य, म्हणजे त्यात आमच्या वहिनी सगळ्या आल्या, मंडळी आल्या, ह्या सगळ्याच्या सगळेजणं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कॉपरेट करत असतात आणि तरीही आम्हाला आमची माणसं कमी पडतात. ही व्यवसायच असा आहे की या व्यवसायात तुम्हाला तुमच्या घरचीच माणसं लागतात. त्यामुळं आत्ता तरी आणखीन नव्याने असं काही मानस नाही आहे. आता पुढे जाऊन आमचं कुटुंब विस्तारलं तर मग काय करणार? आता म्हणजे सोलापूर झालं, पुणे झालं सुवर्ण क्षेत्रामध्ये, तेव्हा आणखीन अशी काही शक्यतो कार्यक्षेत्र आपलं सोलापूरच राहील. आणखीन विस्तार बाहेर जाऊन करावा असा आत्ता तरी मानस नाही. हे निश्चितच म्हणजे ही पण एक चांगली गोष्ट आहे की सोलापूरसाठीच जास्त तुमचा प्रयत्न राहतोय. आणि 7 रस्त्याची जी शाखा आहे, जी अगदी भव्य असं दालन तिथं उभारलंय, तर निश्चितच तो तुमचं जे काही उद्दिष्ट आहे की सोलापुरातच आपण ही सेवा द्यायची, तर त्याचंच एक महत्त्वपूर्ण पाऊल असं म्हणावं लागेल. वेणुगोपाल साहेब, थोडंसं चर्चेमध्ये एक भाग राहिला की शेवटी या शाखा आपण तयार करतो, पण असं काही झालं का की 7 रस्त्याची शाखा आहे आणि त्याचा परिणाम मग कुठेतरी लकी चौक शाखेवरती किंवा पूर्व मंगळवारपेठ शाखेवरती असं काही आपल्याला काय ग्राहक वर्ग आपण म्हणतो की तो विभागला जातो, तर असं काही होतं का? असं काळानुरूप होईल सुद्धा. आणि पण आताच्या एक परिस्थितीमध्ये कसं दिसतं तुम्हाला? परिस्थितीला तसं जाणवत नाही आणखी की असं काय झालं किंवा जोळे सोलापूर भाग आहे किंवा अन्य त्या परिसरातला आहे तो 7 रस्त्याकडे जाईल? नाही तसं नाही होत. असं काही झालं का? तो अनुभव कसा आहे आताचा तरी, म्हणजे सुरुवात झाल्यापासूनचा? आमच्याकडे येणारी जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याशी या विषयावर आमचं कधी व्यवसायाच्या निमित्ताने बोलणं होतं, तर ती लोक म्हणतात की तिरुपती बालाजीची मंदिरं सगळ्या गावांमध्ये आहेत, पण तिरुपती बालाजीला गेल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं तसं आम्हाला आमच्या डोक्यात जी तुमची ब्रँच आहे तिथं गेल्याशिवाय आम्हाला आमच्या खरेदीचा आनंद पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यामुळं तुम्ही जरी किती नवीन चांगलं केलं तर आम्ही तिथला सगळं हे बघू. तिथं आमची नवीन पिढी आमच्यासोबत असेल तर ती खरेदी करेल, पण आमची जेव्हा खरेदी करू तेव्हा आम्ही आधीच्या दुकानात तुमच्या ज्या जात होतो तिथं गेल्यानंतर जे समाधान आम्ला मिळतं, तिथं गेल्यानंतर तो देव भेटल्यासारखा वाटतो. म्हणजे ज्येष्ठांचं असं मत आहे, पण तरुणाई मग ती लकी चौकाकडे जाईल, पूर्व मंगळवारपेठेत जाईल किंवा मग 7 रस्त्याकडे जाईल. तरुणाईला आता तुम्हाला कोणी रोखूच शकणार नाही आहे. तरुणाईंचा सगळा ट्रेंडच वेगळा आहे. ते सगळीकडे चॅट करतील, कुठं काय आहे बघतील, कुठं कसं आहे बघतील आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्या नेहमीच्या पारंपरिक माणसाकडे आहे का बघून मग सचोटीने ते घेतील. 7 रस्त्याचं जेव्हा आपण हे सगळं आलिशान असं एक शोरूम गणेश रामचंद्र आपटेंचं एक उभारलं, असं कधी वाटलं होतं की या शहराच्या सगळ्या 7 रस्त्यासारख्या परिसरामध्ये एक अशा पद्धतीचं आपलं दालन उभं राहील? हो, आमच्या कारण आपण पुण्याचा विचार करतो ती जागा तशी ती कमीच आपण म्हणू शकतो. बरोबर. गेल्या 5 ते 7 वर्षापासून आमच्या हे डोक्यात सगळ्यांचं स्वप्न होतं आणि त्याची पूर्तता करायला थोडासा वेळ लागला. 5 ते 7 हजार स्क्वेअर फूटचं हे शोरूम आहे आणि पार्किंगची मुबलक व्यवस्था आणि स्पेशियस अशा पद्धतीने ते शोरूम आपण करायचा प्रयत्न केला होता. आणि इंटेरियर सुद्धा आपण बघतो की फार भव्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते सगळं. हो, वेगळ्या पद्धतीने ते सगळं केलेलं आहे. आमच्या बाकीच्या ब्रँचमध्ये पार्किंगचा त्रास होतो, बाकीच्या ब्रँचमध्ये जागेचा अभाव लोकांना जाणवतो आणि मग खरेदीचा आनंद मिळत नाही. म्हणून आम्ही ही कन्सेप्ट खूप विचार करून राबवूनच हा प्रकल्प तिथं केलेला आहे आणि त्याच्यामुळं ग्राहकांना शांतपणे अतिशय संतोषाने आपल्याला हवं असलेल्या वस्तू बघत आणि विकत घेणे या गोष्टी सहज शक्य होतात. वेणुगोपाल साहेब, आता एक थोडासा तुमचा कौटुंबिक असा प्रश्न की आता एवढा हा सगळा विस्तार आपल्याला दिसतो, म्हणजे आज सोलापुरातल्या 3 शाखा आणि पुण्यातल्या 2 अशा एकंदरीत 5 शाखा आहेत. दुसरीकडे इंद्रधनुसारखा प्रकल्प असेल. आपण थोडंसं या सुवर्ण क्षेत्राबद्दलच बोलूयात की
शेवटी समन्वय एकंदरीत कशा पद्धतीचा तुमचा राहतो, म्हणजे आपटे आणि वेणुगुरकर परिवार ज्याला आपण असं म्हणू, तर हा सगळा व्यवसाय सांभाळताना एक समन्वय तुमच्या फॅमिलीचा कशा पद्धतीचा राहतो, की खरंच काय असं आहे, काही कुणावर काही ताण पडतो, एखादी जबाबदारी, नेमकं कसं चाललेलं असतं हे सगळं? ताण हा विषय कारण शेवटी कम्युनिकेशन राहणं अतिशय फार महत्वाचं आहे. ताण हा विषय याच्यामध्ये राहत नाही. आम्ही दोन्ही कुटुंब जवळजवळ 100 वर्ष एकत्र असल्यासारखेच आहोत आणि साधारण बुद्धिबळाच्या सोंगटीसारखा प्रकार आहे की एक माणूस एका ठिकाणी असताना दुसरा माणूस दुसरीकडे असतो आणि अशा पद्धतीने ते दिवसभराचं सर्कल संपतं की आणि सगळ्यांनाच सगळ्या गोष्टीचा त्यातला आनंद मिळतो. त्यात क्रिकेटच्या आपल्या टीमसारखं बॉलर हा फक्त बॉलिंगच टाकतो, बॅट्समन हा बॅटिंगच करतो, असं ज्या माणसाला आमच्या कुटुंब सदस्यांना ज्या ज्या गोष्टीतलं स्पेशलायझेशन आहे त्याच गोष्टीवर त्यांचा फोकस राहतो आणि त्याला बाकीची सगळी टीममधली मंडळी सपोर्ट करतात. म्हणजे एखाद्या माणसाला बांधकाम क्षेत्रामधला नॉलेज जास्त आहे तर ते शोरूमच्या उभारणीमध्ये तो माणूस फक्त बांधकाम आणि इंटिरियर ह्याच्यावरच लक्ष देतो. बरोबर. पण ते संपलं आणि आता आपल्याला फर्निचर करायचं आहे तर फर्निचरमधला तज्ज्ञ माणूस तो त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो आणि बांधकामवाला माणूस मागं सरकतो. फर्निचरचं काम झालं की त्याच्यानंतरचा आज जो सोन्या चांदीचा माल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे त्याच्यामधला स्पेशलाइज्ड माणूस तो त्यात इंटर होतो आणि मग फर्निचर करणारा माणूस बाजूला सरकतो. असा हा सगळा समन्वय आहे आणि एक माणूस एक गोष्ट करत असताना त्यात आमच्या कुटुंबातला दुसरा माणूस कुठल्याही पद्धतीने त्याला डिस्टर्ब करत नाही. मग त्यामध्ये कुठला हस्तक्षेप नाही की हस्तक्षेप ज्या विषयातली तुमची स्पेशालिटी तुम्ही ती सगळी जबाबदारी पाहिजे किंवा बाकीच्या सदस्यांना त्यातली नवीन माहिती मिळाली तर जो प्रमुख आमचा तो व्यवसायातला त्या विषयातला जो प्रमुख आमचा माणूस काम बघत असतो त्याच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या जातात की हे गोष्टी नवीन आहे, हे चांगली आहे, हे आपल्याला इथं करता येईल का. तर आमच्याबरोबरीने त्यांनी त्यांचा अभ्यास झालेला असतो. असा हा प्रकार आहे आणि त्यामुळे ती कामं सगळी हो, सुरळीतपणे पार पडतात आणि थोडं परफेक्ट देखील ती परफेक्ट असतं. आणि एखाद्या माणसाने एखाद लक्ष घातलं की त्यात दुसऱ्या माणसाने लक्ष न घालणं हा एक अलिखित नियम आहे आणि तो पाळला जातो आणि त्यामुळं ती काम व्यवस्थित होऊन आपल्याला रिझल्ट दिसायला लागतो. एक गणेश रामचंद्र आपटेंचं एक मोठं यश आपल्याला समोर दिसतं 111 वर्षाच्या सुवर्णमय परंपरेतून. शेवटी एक टीमवर्क सुद्धा आहे, म्हणजे आपण म्हटलं की आपटे वेणुगुरकर परिवाराचं पण एक टीमवर्क आहे आणि शेवटी एक जो तुमचा कर्मचारी वर्ग आजपर्यंत लाभला तर त्याचं पण एक टीमवर्क हे तुमच्या या यशामध्ये आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ज्यांनी आजपर्यंत सगळी साथ दिली तुम्हाला, मग हे सुवर्ण क्षेत्र असेल किंवा मग बांधकाम क्षेत्र असेल, तर त्यांचं योगदान, ह्या लोकांचं योगदान कसं राहिलं आणि ते तुम्ही शेवटी त्याचा अनुभव कसा घेतलाय तुम्ही? ह्या लोकांचं योगदान आमच्या बरोबरीने आहे. 50% या लोकांचं योगदान आहे की अशी या पद्धतीची लॉयल लोक आम्हाला नशिबाने मिळावीत आणि आमच्या हातात हात घालून त्यांनी काम करावं अशी माणसं आमच्याकडे आहेत की ज्यांच्यावर आम्ही पूर्ण सचोटीने पूर्ण विश्वास टाकून सुद्धा गेलोत तरी कुठल्याही प्रकारचा अडचण धोका आम्हाला होणार नाही. याबरोबर महत्त्वाचं असं होतं की जबाबदारी हा एक भाग महत्त्वाचा येतो आणि ज्याला आपण म्हणू की तुम्ही म्हणता आज ही चौथी पिढी आज गणेश रामचंद्र आपटेंची कार्यरत आहे, पण ह्या शेवटी ब्रँड सांभाळताना खरोखरच याचं काही म्हणजे सगळ्यात आपण बघतो की याचं फार मोठं गांभीर्य आहे. ह्या जबाबदारीचं कधी असं म्हणजे एक बर्डन ज्याला येतं ते येतं का की हे सगळं नाव सगळं सांभाळायचं आज फार मोठी म्हणजे ती जबाबदारी तुमच्यावरती आहे, याचाच गांभीर्य कितपत आहे की हे नाव आपल्याला जपायचंच आहे आणि नुसतं जपायचं नाही आहे तर तो लौकिक जो आहे तो पुढं न्यायचा आहे? अशी काही जबाबदारी वाटत नाही आहे कारण आपण आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या रस्त्यावरनं जातो आहोत आणि जो रस्ता अतिशय सचोटीचा आहे त्यात आपल्याला कुठेही कसल्याही प्रकारे घाबरायचं काम नाही आहे. आपण अतिशय सचोटीने आणि विश्वासापूर्ण जो आपल्याला दिलेलं काम आहे ते आपण करतो आहोत. ग्राहकांच्या प्रती आपल्याला असलेली भावना ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळं कधी अशी जबाबदारी वाटत नाही आणि ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्याच्यामुळं आपलं नाव जपलं जाणार आहे, आपलं नाव मोठं होणार आहे हे जाणवायला लागलं की माणूस अजिबात रस्ता सोडून वागत नाही आणि चुकीचं कुठलंही काम त्याच्यातनं होत नाही असं आम्हाला जाणवतं. आमची आता नवीन 20 वर्षाची ते 25 वर्षाच्या मध्ये 3 नवीन सदस्य ह्या व्यवसायात आहेत. पण मी बघतो की सकाळी 10ला आमच्याबरोबर ते बाहेर पडलेले रात्री 10ला घरी येतात आणि कुठल्याही प्रकारचे मित्र मंडळ
हे ते जवळसुद्धा त्यांच्या येत नाही, कारण त्यांना वेळच नाही आहे बाकीचं काही करायला. त्यामुळे हे सचोटीचा हा मार्ग जो पूर्वजांनी घालून दिला आहे तो जरी नुसता पाळला तर जबाबदारी जाणवत नाही. वेणुगुरु साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठीक आहे की आपण सगळ्या दर्शक वर्गांशी संवाद साधतोच आहोत, पण याचबरोबर आपले ग्राहक देखील असंख्य अशा पद्धतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. या ग्राहकांना सांगणं काय आहे या निमित्ताने, या विशेष संवादाच्या निमित्तानं? कारण आपण बघतो फारसे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये मग्न असता, असा संवाद खरं तर साधणं. कारण वेळच्या वेळेला आम्ही असं होतं की काही ना काही सणानिमित्त आम्ही तुमची एखादी बाईट घेतो, ती बाईट असते 2 मिनिटाची, तेवढा पुरता तो संवाद असतो. पण आज तुम्हाला सविस्तरपणे एक बोलण्याची संधी आहे, तेव्हा ह्या सोलापूरकरांना किंवा ग्राहकांना एक सांगणं कशा पद्धतीचं गणेश रामचंद्र आपटे यांच्या बाबतीत सगळं. आता आपण बोलतोय तसं आम्ही 3ऱ्या पिढीत किंवा आता पुढची 4थी पिढी या व्यवसायात येते, तसं ग्राहकांच्या सुद्धा 3-3 पिढ्या आमच्याकडे येत आहेत. हाही एक बरोबर, म्हणजे मोठा त्यांच्या अभिमानाचा भाग आहे. आणि व्यवसायाच्या या मोठ्या कालखंडामध्ये त्यांची ही खरेदी विक्री चालू असताना एक 2-5 मिनिटाची जी भेट होते, बोलणं होतं, त्यात हीच लोकं आमचं सगळं ब्रँडिंग करत असतात. त्यामुळं ग्राहक हा सगळ्यात मोठा देव आहे. ग्राहकांच्या प्रती असलेली निष्ठा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि हातात हात घालून त्यांच्यामुळंच आपण इथंपर्यंत आलेलो आहोत. मग म्हणाल्यासारखं कर्मचाऱ्यांचा योगदान आहेच मोठं, ग्राहकांचं त्याच्यापेक्षा जास्त मोठं योगदान आहे की ग्राहकांमुळं आपण या स्टेजला आलेलो आहोत. पण त्यांच्याशी आमचा संवाद चालू असतो आणि त्यांच्या असलेल्या सूचना, येणाऱ्या सूचनांचा नेहमी विचार केला जातो आणि त्यात वेळोवेळी बदल करायचा प्रयत्न केला जातो. काय सांगणं असेल या ग्राहकांना किंवा शहरवासियांना? अगदी आपण ह्या शोरूमच्याच पार्श्वभूमीवर जरी म्हटलं 7 रस्त्याच्या, तरी एक सांगणं काय असेल तुमचं? आता मोदी साहेबांनी लोकल फॉर वोकल वगैरे या घोषणा आता या 2020मध्ये लॉकडाऊनच्या निमित्ताने केल्या, पण आमच्या पूर्वजांनी हे आमच्यावर फार लहानपणापासून बिंबवलं की कुठलीही गोष्ट असली तर ती आपण आपल्या शहरातनं घेतली पाहिजे. अगदी म्हणजे तुम्हाला ऐकायलाही कसं तरी वाटेल, पण सांगायला मला अभिमान वाटतो की साधी चप्पल जरी असली तरी ती आपण आपल्या सोलापुरातनं घेतली पाहिजे, असा आमच्या वडिलांचा, आजोबांचा कटाक्ष असायचा आणि आम्ही तो आत्तापर्यंत पाळत आलो. आजही आम्ही ऑनलाईन घ्यायच्या विरोधात आहोत. आज आता शाळा कॉलेजमधल्या आमच्या घरच्या सदस्यांनी ते ऑनलाईन काही मागवलं तर आम्ही संध्याकाळी सगळे विचारतो काय आलं काय आलं, पण जेव्हा त्यांच्याकडनं कळतं की नाही बाबा अभ्यासाचं पुस्तक आलं, मग आमचं डोकं शांत होतं. पण कुठल्याही अशा वस्तू नाही खरेदी करायच्या, वस्तू खरेदी नाही कराव्या. तुम्ही स्थानिक बाजारपेठेतून ह्या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत. अगदी अगदी अगदी. आणि दुसरं एक सांगायचं या अनुदानाने राहिलं, जवळजवळ 10 जिल्ह्यातनं लोक सोलापूरला एक मोठी बाजारपेठ म्हणून येतात. म्हणजे त्यात उस्मानाबाद असू दे, लातूर असू दे, ही झाली जिल्हे झाले. जरी जिल्हे झाले तरी त्यांचा सगळाचा सगळा कल म्हणजे इथं बसव कल्याण, बिदर, बागलकोट इथंपर्यंत जवळजवळ 10 जिल्ह्यातनं सगळे लोक सोलापूरला खरेदी करायला येतात. आंध्र कर्नाटक आलं, महाराष्ट्र आलं, सोलापूर जिल्हा आला आणि या लोकांचा सोलापूरवर नितांत विश्वास आहे, नितांत श्रद्धा आहे. सोलापुरातल्या मेडिकलला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे, कारण सोलापुरातल्या मेडिकलचं डायग्नोसिस हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतर क्षेत्रातल्या डायग्नोसिसपेक्षा चांगलं आहे. मेडिकल हब म्हणून मेडिकल हबमुळं मेडिकल हब होण्याकरता त्याचा मोठा फायदा झालेला आहे आणि आपल्या इथले सगळे डॉक्टर्स आहेत, त्यांना आपल्याला त्याचा अभिमान वाटतो की अतिशय कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचं डायग्नोसिस ते करून देतात. व गुलबर्ग्यावरनं रोज येणारी ट्रेन ही मेडिकल ट्रेन म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीने ही लोक येतात. नंतर मेडिकलची कामं झाल्यानंतर ते सोलापुरातली बाकीची खरेदी करतात. आमच्या सराफी बाजारामध्ये रोज 30% लोक कमीत कमी हे बाहेरच्या परगावावरून येतात. हा एक आपल्या सोलापूरकरांना अभिमान असणारी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की सोलापूरचं गेल्या 100 वर्षातली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती आहे, त्याच्यावर आणखीन अभ्यास व्हायला पाहिजे आणि हे ब्रँडिंग आणखीन जास्त पद्धतीने सोलापूरचं व्हायला पाहिजे. आपटे परिवाराचं सोलापूरकरांशी अतिशय ज्याला म्हणू की फार मोठी जवळीक अशी राहिली आणि म्हणूनच त्यांनी सोलापूरमधूनच जास्तीत जास्त प्रमाणात सेवा देण्याचा एक निश्चय केला, असं आता मिलिंद वेणुगुरकर सर म्हणाले.
सगळ्यात महत्त्वाचा हा सगळा भाग आहे की खरं तर सगळी चांगली संधी असताना आणि वेगवेगळे व्यवसाय यशस्वी करण्याची धमक असताना सुद्धा हे सगळं सोलापूरमधूनच करायचं, सोलापूरकरांसाठीच हे सगळं करायचं असा ध्यास असलेली एक सुवर्णपेढी ज्याला आपण म्हणू ती गणेश रामचंद्र आपटे यांची. आणि हा सगळा प्रवास कशा पद्धतीचा झाला आणि यामध्ये मग एक सचोटी म्हणा, विश्वासार्हता म्हणा, हाच एक सगळा आधार राहिला. आणि तेच जपण्याचं कार्य गणेश रामचंद्र आपटे यांची चौथी पिढी देखील आता या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरून तितक्याच आत्मविश्वासानं पुढे वाटचाल करते. आणि निश्चितच आम्ही सोलापूरकरांसाठी म्हणूनच सातत्यानं योगदान देत राहू. मग ते क्षेत्र आत्ता ते म्हणाले की सुवर्ण क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र तर आहे आणि आत्ता बाकी कुठल्या क्षेत्राचा विचार नाही आहे, पण कदाचित जरी झाला तरी देखील आम्ही निश्चितच सोलापूरचाच विचार करू. हा एक सगळा महत्त्वाचा विचार त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला. आणि जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करतो की आंध्र, कर्नाटक असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा सगळा भाग असेल, तर इथून ही जी प्रमुख बाजारपेठ म्हणून सोलापूरचं नाव लौकिक होतं आहे, अशा सगळ्या धर्तीवरती जे आमच्या शहरातलं एक प्रमुख असं नाव आहे, ज्याचं एक ओळख म्हणून समीकरण बनलेलं आहे गणेश रामचंद्र आपटे, ज्यांची एक आत्मविश्वासपूर्वक ही जी वाटचाल आहे ती भविष्यात देखील अशाच पद्धतीनं कायम राहील. आणि मिलिंद बेणेकुरकर सर आज खरं म्हणजे नेहमी व्यस्त त्यांचं असतं वेळापत्रक, त्यातून वेळ मिळणं अवघड असतं, पण त्यांनी एक सविस्तर असा वेळ दिला आणि पहिल्यांदाच मला असं वाटतं की सविस्तरपणे आज ते सोलापूरकरांशी बोलत आहेत. तर त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल इन सोलापूर न्यूज परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक असे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.